राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग यांच्या कारवाईत ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा 55,22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, सहायुक्त सुनील चव्हाण, प्रसाद सुर्वे, निलेश सांगडे यांनी परदेशातील अवैध मद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगानं ध्वनी कॉम्प्लेक्स येथे परदेशातील वाहींचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.जे. जरांडे तसंच त्यांच्या सहकारी स्टाफनं खाजगी वाहनानं भिवंडी येथे जाऊन छापा मारला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाईनच्या 750 मिलीलिटरच्या 5,288 बाटल्या आढळून आल्या. रमेंद्र कुमार रमाकांत तिवारी, वय वर्ष 48, राहणार विलासशेठ चाळ, किसन चौक, शेलारगाव, रियाज अली अबिद, वय वर्ष 55, राहणार भिवंडी या दुकलीला अटक करून परदेशातील वाईनच्या 750 मिलीलिटरच्या एकूण 5,288 बाटल्यांसह 55,22,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे आणि विजय धुमाळ तसंच जवान हनुमंत गाढवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाट यांच्या पथकानं पार पडली. विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ध्वनी कॉम्प्लेक्स अनगाव वाडा रोड तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँडच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत. त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत. या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर सर्व नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो. दसरा मेळाव्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत हे भंगार वृत्तीचे असून उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्रासारखे डोळ्यांवर पट्टी बांधून असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. संजय जे सांगतो ते उद्धव ऐकत असून संजयच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पुत्रानं आपला पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला लावला असल्याची टीकाही नरेश मस्के यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आसपास असे अनेक भंगार वृत्तीची लोक असून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या भंगार वृत्तीच्या लोकांनी केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मृतांच्या पॅकिंगसाठी ज्या बॅग्स वापरल्या जातात त्यात सुद्धा यांचे घोटाळे सुरू असल्यानं भंगार वृत्तीच्या माणसांनी इतरांना भंगार बोलण्याचं काम करू नये. जो संजय 300 ग्राम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतो, पेपरला जाहिरात येतं, टेंडर येतं, त्यानंतर 3 दिवसांनी त्या कंपनीची निर्मिती होते आणि त्या कंपनीला हे टेंडर मिळतं. कुटुंबियांच्या नावानं करोडो रुपये खात्यात जमा होतात असं सांगत ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार दिला त्याच शिवतीर्थावर गेल्या दसऱ्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेसचे विचार मांडले. हिंदुत्वाचा मूळ विचार उद्धव ठाकरे विसरलं असल्याचंही नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. तर दसरा मेळाव्याकरिता आम्ही ठिकाण बदललं नसून आमच्या दृष्टीनं बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत, जागा महत्त्वाची नाही. त्यामुळे यंदा क्रॉस मैदानावर दसरा मेळाव्याची सभा होणार असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं.
असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मुळात संजय राऊत हेच भंगार वृत्तीचे आहेत. वेळोवेळी त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की मी भंगार वृत्तीचा आहे. धृतराष्ट्राची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. त्या धृतराष्ट्राकडे संजय नावाची व्यक्ती होती आणि तो संजय युद्धातील खऱ्या गोष्टी धृतराष्ट्राला सांगायचा. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे डोळ्यावर पट्टी बांधून धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत आणि संजय जे सांगतोय तशा पद्धतीने वागतायत आणि आपल्या संपूर्ण पक्षाची आज त्यांनी वाटोळं केलेलं आहे, त्यांनी भंगार केलेला आहे. महाभारतातला संजय सत्य गोष्टी सांगायचा, तो त्याच्याशी त्याच्या राजाशी प्रामाणिक होता. परंतु हा संजय बाहेरच्या चुकीच्या गोष्टी सांगतोय. आपल्या मालकाशी प्रामाणिक न राहता दुसऱ्याच मालकाशी तो प्रामाणिक आहे आणि त्याच्या कलेने हा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या संपूर्णपणे या या कार्यक्रमात त्यांनी बाळासाहेबांचे जे विचार आहेत, हिंदुत्वाचे जे विचार आहेत, ते संपवण्याचे, ज्या शिवसेना ज्याची निर्मिती हिंदुत्वासाठी झाली, हिंदुत्वाच्या विचारांसाठी झाली, त्या संजयच्या नादी लागून या बाळासाहेबांच्या पुत्राने तो पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन ठेवलेला आहे. हा संजय, याची जी काळी कृत्य आहेत, हा भंगार मनोवृत्तीचा आहे. अशा पद्धतीची अनेक माणसं, भंगार मनोवृत्तीची माणसं उद्धव साहेबांनी आपल्या बाजूला ठेवलेली आहेत. जो संजय 300 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतो, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबियातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर आज टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेना महिला गटाच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत शालेय विद्यार्थ्यांना पेढे भरवत हा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवरात्र उत्सवाच्या आधी लेक लाडकी ही योजना आणल्यानं विद्यार्थिनींना ओवाळून त्यांची पूजा देखील यावेळी करण्यात आली. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणासाठी मदत होईल, गोरगरीब आणि गरजू विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्री भ्रूण हत्यासुद्धा थांबेल, अशा भावना यावेळी शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केल्यात. मुख्यमंत्र्यांनी लेक लाडकी या योजनेची घोषणा केलेली आहे. कसं बघता या योजनेकडे आणि कशा प्रकारे स्वागत करणार? मला असं वाटतं की 2023च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजनेचं इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे आणि कालपासून ही योजना संपूर्ण राज्यभरात चालू केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. खरं तर मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यामुळे हा जल्लोष जरा जास्ती प्रमाणात बघायला मिळतो आहे, कारण महिला सक्षमीकरणासाठी ते नेहमीच धडपडत असतात. नवीन नवीन योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करत असतात आणि अशा प्रकारची योजना, लेक लाडकी योजना, मला असं वाटतं पूर्वी मुलींना धनाची पेटी म्हणून संबोधलं जायचं, पण खऱ्या अर्थाने आज मुलगी धनाची पेटी म्हणून संबोधली जाईल. कारण 1,00,000 ही अमाऊंट तिच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि ती तिची स्वतःची वैयक्तिक असणार आहे. मुलगी जन्माला आली तर 5,000, मुलगी पहिलीत गेली तर 6,000 आणि मुलगी 6वीत गेल्यावर 7,000 आणि मुलगी 11वीत गेली तर 8,000 आणि मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल त्यावेळी तिच्या अकाउंटला 75,000 ही अमाऊंट जमा होणार आहे. एकूण 1,00,000
रक्कम ही तिच्या अकाउंटला जमा होणार आहे. मला असं वाटतं स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी रोखण्यासाठी हे पुढचं पाऊल आहे आणि तिची शैक्षणिक पुढे तिच्या शिक्षणासाठी ह्या गोष्टीची मदत होणार आहे. बालविवाह कुठेतरी रोखण्यासाठी पण मदत होणार आहे. एकीकडे आपण स्त्री भ्रूण हत्यासाठी पण बरेच वर्ष काम करतोय, पण खऱ्या अर्थाने आता त्याला कुठेतरी चालना मिळते आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्फत महिला सक्षमीकरणासाठी हे पाऊल उचललेलं आहे. आज आम्ही त्यांचं प्रतीक म्हणून एका मुलीची इथे पूजा केलेली आहे. खरं तर मला असं वाटतं की नवदुर्गेचं आगमन आता 2-4 दिवसामध्ये होणार आहे आणि त्याचवेळी अशा प्रकारची घोषणा करून खऱ्या अर्थाने देवीचं आगमन झाले असं आम्हाला वाटतंय. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांकडून अतिक्रमण विभागाच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या 2 गाड्यांचं नुकसान झाले, तर पालिकेचा एक कर्मचारी देखील जखमी झालाय. वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर 16 या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहनं निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठा गाडीवर दगड मारण्यात आला. यामध्ये या गाडीची काच फुटली. प्रसंगावधान राखत गाडीच्या चालकानं गाडी सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला, तर फेरीवाल्यांकडून आणखीन एका वाहनाचंही नुकसान करण्यात आलं. ही घटना घडल्यानंतर उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी या संदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या या कारवाईचा विरोध केला असून कोणत्यातरी महिलेनं काढलेल्या व्हिडिओच्या आधारे पालिकेनं ही कारवाई केली असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आलाय. पालिका जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा आम्ही या ठिकाणी बसत नाही. आमच्याकडून पावत्या देखील फाडल्या जातात. पालिकेची कोणत्याही प्रकारची सूचना न देता ही कारवाई करण्यात आलं असल्याचं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे. त्यांना सकाळची पावती त्यांनी आज घेतली. त्यांना जर कारवाई करायची होती त्यांनी इंटिमेशन द्यायला हवं होतं की तुम्ही इथे गाड्या लावू नका, 15 दिवस लावू नका लावू तुम्ही इथे गाड्या. पण हे नुकसान करून त्यांना काय मिळालं? चालू धंद्यात माझा नवरा माझा धीर चालू धंद्यावर काम करताना करून त्यांच्या दोनच प्लॅन डोक्यात पडला. आज जर त्यांचं तिथे काही कमी जास्त झालं असतं, आयुक्तांनी भरून दिलं असतं, नसतं दिलं, टीएमसीनी नसतं दिलं ना. तुम्ही इंटिमेशन का, तुम्ही आजची पण पावती घेतली, तुम्हाला हप्ते पाहिजे असतात, तुम्हाला सगळं हवं असतं आमच्याकडून. येणार गाडीवर चालू फुकट राहून झालं. इथे जरा हे कारवाईला मुलं बसायची वेळ नेहमी माझ्या गाडीवर बसून फुकट चायनीज चाललंय. सध्या मी फुकट चायनीज दिले आणि हप्ते पण दिले त्यांना, आम्ही हप्ते दिले. कारवाईला मुलं ठेवतात ना ते लोक, हे थर्ड पार्टी वाले, त्या मुलांना सुद्धा आम्ही सगळं दिलेलं आहे. मी म्हणते या साहेबांनी पाठवलं आमच्याकडनं चालू धंदे असताना आमच्याकडे सगळं सामान खाल्लंय त्याने फुकटचं आणि प्रत्येक सणासुदीला आमच्याकडनं हप्ते घेतात. मग कारवाई करण्याचं कारण काय? बरं तुम्ही आम्हाला सांगा. चालू सिलेंडर असताना आमचं चालू सिलेंडर आहे. आज मी तिथे उभी होती, त्या माणसाने मला हाताने धरून बाहेर काढलं. तेव्हा एका इकडेच्या दादाने बघितलं, तेव्हा साईडला ते धावत आले सगळे, तेव्हा ते सगळे धावत सुटले. कोणी कोणाला मारलेला नाहीये. मला पाडलं त्या लोकांनी खाली. आज सिलेंडर माझं चालू होता, तो कुठला होता? आज इथे सगळेजण इथे सगळे होते, ते सगळे मेले. आता त्याला जबाबदार कोण होतं? त्याला जबाबदार कोण होतं मला सांगावं पहिलं. त्याने मला ढकललं, मी पडली. माझा सिलेंडर मी चालू असताना बाजूला घेत होती, त्या मुलांनी मला ढकललं, मी खाली पडली. तेव्हा ही लोक पुढे धावले. सगळं वरून त्याला जबाबदार त्याला जबाबदार ठाणे महानगरपालिका होता का? आज जर सिलेंडर ब्लास्ट झाला तर आम्ही सगळे आमच्याबरोबर सगळी पब्लिक नेली असती. त्याला जबाबदार कोण होतं मला पहिलं सांगावं. आता तो त्यांनी त्यांच्या गाडीत सिलेंडर या गाडीचा नेलेला त्याच्यावरती कितीला पडलं असतं ते. आज त्यांचं काय ठरलेलं नसतं. ते येऊन एकाला सांगा 2000 3000 दे, 3000 जे असेल त्याने सकाळी हो एका गाडीसाठी 2000 महिन्याला घ्यायला कोणी एकच यायचं. त्याच्यामध्ये 2 सिलेंडर भरलेले आहेत. पूर्ण मध्ये येऊन गाडी साईडला घेतली. मी बोलते अहो काय सिलेंडर तरी काढू घरी बंद करून जस्ट घरी गेलेली मी. आणि एक आमच्या
जो त्याचा फ्रँकी बनवतो त्या कामामुळे त्याचा हात फाटला गेलाय, तो आज हॉस्पिटल आहे, त्याचं रक्त ब्लड थांबत नाहीये. याच्यावर काय होणार? हे कोण याला जिम्मेदार राहणार आहे? न्याय नाही आम्ही गेलो असतो ना, आम्ही गेलो असतो निघून. घरात बेकायदा तब्बल 9 पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी अजित पाटील राहणार दहिसर मुंबई या 35 वर्षीय तस्कराला ठाणे वनविभागाच्या दक्षता पथकानं काल घोडबंदर रोड भागातून ताब्यात घेतले. त्याच्या तावड्यातून 9 पहाडी पोपट्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पाटील हा पहाडी पोपटांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याच आधारे बनावट गिराईक पाठवून ठाणे वनविभागा परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्या पथकानं अजित याला फाउंटन हॉटेलजवळ काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतलं. सखोल चौकशीत त्याच्या घरातून मिळालेल्या 9 पोपटांपैकी 4 पोपटांचं उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान त्यांना रंगीत केलं जात असल्याचं या कारवाईच्या पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितलं. तसंच या घरात या पद्धतीनं पहाडी पोपट पाळणं हा गुन्हा असल्याची माहिती सणस यांनी दिली आहे. तस्करांच्या साथीदारांचा शोधही सुरू असून हे पहाडी पोपट आणखीन किती जणांना विकण्यात आलेत याबाबत वनविभाग अधिक तपास करत आहे. हे ॲक्च्युली इंडियन पॅराकिट्स आहेत, म्हणजे आपण त्याला मराठीत पहाडी पोपट म्हणतो. पण त्यापैकी काही इंडियन पॅराकिट्स जे आहेत ते म्युटेशन करण्यात आलेले आहेत. म्युटेशन करण्यात आलेले ते रोजरिंग आहेत आणि काही अल्बिनो आहेत एक, आणि प्लम हेडेड चे 2 आहेत. असे एकूण 9 पॅराकिट्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. ती फक्त अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी हे पक्षीचा वापर केला होता आणि अजून आमची चौकशी चालू आहे. त्या चौकशी अंतर्गत अजून माहिती बाहेर येईल. नागरिकांना काय आव्हान असेल मुक्या प्राण्यांना अशा प्रकारे सर्रास जे आहे पिंजऱ्यात ठेवतात किंवा त्यांची कैद किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होता असं कृत्य करतात? नागरिकांना आमचं असंच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे पोपट, मग ते पहाडी पोपट असतील किंवा म्युटेशन केलेले असतील, तर अशा कुठल्याही प्रकारचे पोपट किंवा इतर पक्षी जे की कायद्याने घरात ठेवणं चुकीचं आहे, असे कुठल्याही प्रकारचे पक्षी घरात ठेवू नयेत. तर असंच आपल्या घरात ठेवत असेल तर ते वनविभागाला कळवावे किंवा अन्य कुठे जर आपल्याला आढळलं तर ते वनविभागाला कळवावं. वनविभाग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेल.